कल्याण डोंबिवली परिसरामध्ये काल झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे एक झाड 3 घरावरती पडलं होतं आणि त्याच घरावरचं जे झाड आहे काल अग्निशामक दलाकडनं रस्त्यावरती मार्ग मोकळा करून दिला होता। मात्र विद्युत पुरवठा या ठिकाणी बंद असल्याने या ठिकाणी घरामध्ये लाईट नसल्याने काल अग्निशामक दलाकडनं रेस्क्यू थांबवण्यात आलं होतं। मात्र आज 12 तासानंतर पुन्हा एकदा अग्निशामक दल जे आहे ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे। कटर असेल, कुऱ्हाड असेल याच्या साहाय्याने पुन्हा एकदा या ठिकाणी जे झाड आहे ते कापण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर काल या गणेशनगर परिसरामधील कल्याण पश्चिममधील गणेशनगर परिसरात आणि याच ठिकाणी एक ताडाचं मोठं झाड होतं। हे झाड जे आहे ते सोसाट्याचा वारा आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊस काल सायंकाळी झाला होता व त्याच वेळेला संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास हे झाड जे आहे ते तुटून या ठिकाणी घरावरती पडलेलं एकूण 3 घरांचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आणि त्यामध्ये 2 जण ते जखमी झाले होते। काल याच घरामध्ये आपण पाहू शकता की याच घरामधील 2 जण जे आहेत ती जखमी झाली होती। सुदैवाने या दुर्घटनेत कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या तरी आपण पाहिलं तर या ठिकाणी 12 तासानंतर पुन्हा एकदा अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि जे झाडावरती घरावरती पडलेलं आहे ते कापण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तरी देखील या ठिकाणी परिसरामध्ये मोठ्या भीतीचं वातावरण आहे। सध्या अग्निशामक दलाकडनं पुन्हा एकदा काम सुरू केलं असेल तरी महानगरपालिकेला वारंवार तक्रार देऊन मोठमोठे झाडे तोडत नसल्याने कुठेतरी नागरिकांमध्ये नाराजगी आहे आणि कुठेतरी पालिकेच्या दुर्लक्षामुळे त्यांचा जीव धोक्यात आल्याचं या ठिकाणी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।